खानदेशात चैत्र शुद्ध तृतीयेस गौराईची स्थापना केली जाते. भगवान शंकरांची पत्नी पार्वतीची गौर रूपात पूजा करणे म्हणजे चैत्र गौर असते. देव्हाऱ्यामध्ये किंवा भिंतींच्या एखाद्या कप्प्यात गौराईची स्थापना केली जाते आणि अक्षय तृतीयेपर्यंत तिची पूजा करतात. गौराईचा सण हा 15 दिवस चालतो. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक गौराईची प्रतिष्ठापना केली जाते. ही गौराई लाकडाची तयार केली जाते. 2 लाकडे घेऊन त्यावर वरच्या बाजूला मुखवटे कोरले जातात. या दोन्ही लाकडांना एका फळीने जोडून त्यावर नक्षीकाम केले जाते. घरातील स्त्रिया नदीवर जाऊन गौराईला धुवून आणतात. विधीपूर्वक देव्हाऱ्याजवळ ठेवल्या जातात. गौराई पुढे 15 दिवस म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत घरातच राहतात. यावेळी सासरी गेलेल्या मुली माहेरवासासाठी माहेरी येतात. मग सगळ्या मुली मिळून तांब्या घेऊन नदीवर जातात आणि गौराई धुण्यासाठी पाणी घेऊन येतात. जिथे नदी नसेल तिथे मात्र आमराईत जातात आणि तिथे गाणं म्हणतात. उडीवर उडी साखरनी पुडी सासर जाय म्हणी गौराई लाडी. चैत्र वैशाख नवनव माय वैशाख नवन खडग तापुणी झाले लाल व माय तापुणी झाले लाल वाळू तपली बालम बाल व माय तपली बालम बाल वाळू तपली बालम बाल व माय तपली बालम बाल आईच्या पायी आले फोड व माय पायी आले फोड आईच्या पायी आले फोड व माय पायी आले फोड आईची बेगडी वावन व माय बेगडी वावनमय आईची बेगडी वावन व माय बेगडी वावनव तट्टी काय कनेरान झाड व माय कनेरान झाड तट्टी काय कनेरान झाड व माय कनेरान झाड. मग घरी आल्यानंतर त्या गौराईची पूजा करतात आणि अंगणामध्ये खेळ खेळतात, टिपऱ्या खेळतात. चौरंगावर पाटावर रंगीत कापड पसरून त्यावर गव्हाची राशी तयार करतात. उजव्या बाजूला तांब्यांचा कलश, कलशमध्ये अक्षदा, हळदी कुंकू, 1 नाणे घालतात. आंब्यांची पानं, त्यावर नारळ ठेवतात. घंटा नाद करत मैत्रिणींसोबत श्री गणेशाचे स्मरण करून गौरीची स्थापना केली जाते. विविध फुलांची, फळांची, खेळणी मधील छोट्या छोट्या वस्तूंची आरास केली जाते. आंब्यांच्या पानांना विशेष असं महत्त्व असतं. खिरापत म्हणून दूध, साखर, बत्ताशे, टरबूज, खरबूज, गुळाची सांजरी, कैरीचं पन्हं, कैरीचा डाळ असा नैवेद्य दाखवतात. उन्हाळा असल्यामुळे हे सगळे पदार्थ शरीराला थंडावा देण्यासाठी बनवले जातात. विशेष म्हणजे या वसंत ऋतूत सर्वच वृक्षवेलींना आलेल्या विविध रंग फुलांची माळा गौरीला घालतात. सोबत ताजी फळं येतात. टरबुजाच्या बिया, खरबुजांच्या बिया, चुरमुरे, शेंगदाणे, हरभरे, फुटाणे यांच्या माळा गौरीसाठी तयार करतात. आहे त्या वस्तूंची कला कौशल्याने वापर करून नवनिर्मिती केली जाते. काही मुली झाडांवर झोके बांधतात. त्यांच्यावर झोके खेळत मस्त खेळाचा आनंद लुटतात. अथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय व अथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय व कैरी तुटनी खडक फुटना झुई झुई पाणी वाय व कैरी तुटनी खडक फुटना झुई झुई पाणी वाय व झुई झुई पाणी वाय तटे रतन धोबी धोय व झुळ झुळ पाणी वाय तटे रतन धोबी धोय व रतन धोबी धोय तट्टे कसाना बाजार व रतन धोबी धोय तट्टे कसाना बाजार व रतन धोबी धोय तट्टे साखसना बाजार व रतन धोबी धोय तट्टे साखसना बाजार व माय मले साखळ्या ली ठेव
बंधूना हात दी धाडी दीजो, माय मले साकळ्या ली ठेवजो. बंधूना हात दी झाडी दीजो, बंधू मना सोनाना, पलंग पाडू मोत्याना. बंधू म्हणा सोनाना, पलंग पाडू मोत्याना. अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय व. अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय व. कैरी तुटनी खडक फुटना, झुई झुई पाणी वायव. कैरी तुटनी खडक फुटना, झुई झुई पाणी वायव. झुई झुई पाणी वायव, तठे कसाना बाजार व. झुई झुई पाणी वाय, तठे कसाना बाजार व. झुई झुई पाणी वाय, तठे रत्तण धोबी धोयव. झुई झुई पाणी वाय, तठे रत्तण धोबी धोयव. झुई झुई पाणी वाय, तठे रत्तण धोबी धोयव. रत्तण धोबी धोय, तठे कसाणा बाजार व. रत्तण धोबी धोय, तठे कसाणा बाजार व. रत्तण धोबी धोय, तठे बांगडीसना बाजार व. रत्तण धोबी धोय, तठे बांगडीसना बाजार व. माय मले बांगड्या ली ठेवजो, बंधूना हात दी धाडी दीजो. माय मले बांगड्या ली ठेवजो, बंधूना हात दी धाडी दीजो. बंधू मना सोन्याना, पलंग पाडू मोत्याना. बंधू म्हणा सोन्याना, पलंग पाडू मोत्याना. खरी गंमत तर अक्षय तृतीयेच्या दिवशी. या दिवशी गौरीला गावाबाहेर नदीवर नेऊन विधीपूर्वक विसर्जन केले जाते. गावातील बायका, मुली सगळ्याजणी नदीवर जातात आणि गाणे म्हणतात. वाटवर हिरकणी खंदी व माय हिरकणी खंदी. शंकर राजानी खंदी व माय राजानी खंदी. वाटवर जाई कोणी लाई व माय जाई कोणी लाई. शंकर राजानी लाई व माय राजानी लाई. शंकर राजानी लाई व माय राजानी लाई. जाईले पाणी कोणी घालव माय पाणी कोणी घाल. जाईले पाणी कोणी घालव माय पाणी कोणी घाल. शंकर राजानी घालव माय राजानी घालव. शंकर राजानी घालव माय राजानी घालव. जाईले फूल कोणी आणव माय फूल कोणी आण. जाईले फूल कोणी आणव माय फूल कोणी आण. शंकर राजानी आणव माय राजानी आण. शंकर राजानी आणव माय राजानी आणव. गौराईन गयाना कोणी घालव माय गयाना कोणी घाल. गौराईन गयाना कोणी घालव माय गयाना कोणी घाल. शंकर राजानी घालव माय राजानी घालव. शंकर राजानी घालव माय राजानी घालव. गौराईचं विसर्जन करतात. खानदेशात अक्षय तृतीयेला आखाजी असं संबोधलं जातं. तर आखाजीच्या दुसऱ्या दिवशी या सणाची समाप्ती होते. या पद्धतीने खानदेशातील गौराई ही चैत्र महिन्यात असते, तर इतर भागात भाद्रपद महिन्यामध्ये गौरी हा सण साजरा केला जातो. असेच नवऱ्याबद्दल कौतुकाचे बोल बोलत असताना मध्येच एखादी सखी दुसऱ्या सखीच्या कानात हळूच कुजबुजते आणि सासरची व्यथा मांडते. गौराई नारय तोडिलैनी व माय तोडिलैनी. इकाले गईत 1.5 पैसा व माय 1.5 पैसा. सासूनी सांग्यात मीठ मिरच्या व माय मीठ मिरच्या.
सासरांनी सांगी तंबाखू व माय तंबाखू, सासरांनी सांगी तंबाखू माय तंबाखू, देरनी सांगी झिंगी भवरा व माय झिंगी भवरा, देरनी सांगा झिंगी भवरा व माय झिंगी भवरा, नणंदनी सांगा ऐन दोरा व माय ऐन दोरा, नणंदी सांगा ऐन दोरा व माय ऐन दोरा, पतीनी सांगा पानपुडा व माय पानपुडा, पतीनी सांगा पानपुडा व माय पानपुडा, या संसारले हात जोडा व माय हात जोडा, या संसारले हात जोडा व माय हात जोडा. अशा पद्धतीने सासर माहेर तिथलं कौतुक आणि व्यथा गाण्याच्या माध्यमातून सख्या एकमेकींना सांगत असतात. आता आखाजीचे दिवस निघून जातात आणि गौराईचे सासरी जाण्याची वेळ येते. तिला घ्यायला येतात. माहेरचा पाहुणचार घेऊन गौराई सासरी जायला निघते. नवऱ्याच्या रथाबद्दल सांगताना ती कौतुकाने म्हणते, गडगड रथ चाले रामाचा नि बहुत लावण्याचा, गडगड रथ चाले रामाचा नि बहुत लावण्याचा, 16 साखळ्या रथाला नि 52 खिडक्या त्याला, 16 साखळ्या रथाला नि 52 खिडक्या त्याला, बाईनी लावली खारीक नि बापसे बारीक, बाईनी लावली खारीक नि बापसे बारीक, गडगड रथ चाले रामाचा नि बहुत लावण्याचा, गडगड रथ चाले रामाचा नि बहुत लावण्याचा, 16 साखळ्या रथाला नि 52 खिडक्या त्याला, 16 साखळ्या रथाला नि 52 खिडक्या त्याला, बाईनी लावली सुपारी नि बापसे बेपारी, बाईनी लावली सुपारी नि बापसे बेपारी. गौराईला सासरी पाठवण्यासाठी एकच लगबग सुरू होते. गौराईला पापड, शेवया, कुरडया अशा सामानांची बांधाबांध सुरू होते. इकडे आपली गौराई सुद्धा भारी हुशार. ती स्वतः शिंप्याकडून साड्या आणते, सोनाराकडून हार विकत घेते आणि वाण्याकडून नारळ विकत घेते. काया घोडानी काय मनी गवराई, ना प्रताप चालस ठाई ठाई, काया घोडानी काय मणी गवराई, ना प्रताप चालस ठाई ठाई, हिना प्रताप चालस ठाई ठाई, कोण्या गलीले गई मनी गौराई, हिना प्रताप चालस ठाई ठाई, कोण्या गलीले गई मनी गौराई, हिना प्रताप चालस ठाई ठाई, शिंपी गलीले गई मनी गौराई, हिना प्रताप चालस ठाई ठाई, शिंपी गलीले गई मनी गौराई, शिंपी उठना बाई घाई घाई, साड्या काढ्यात यानी नवलाई, शिंपी उठना बाई घाई घाई, साड्या काढ्यात यानी नवलाई, काया घोडानी काय मणी गौराई, हिना प्रताप चालस ठाई ठाई, काया घोडानी काय मणी गौराई, हिना प्रताप चालस ठाई ठाई, हिना प्रताप चालस ठाई ठाई, कोण्या गलीले गई मनी गौराई, हिना प्रताप चालस ठाई ठाई, कोण्या गलीले गई मनी गौराई, हिना प्रताप चालस ठाई ठाई, सोनार गलीले गई मणी गौराई, सोनार उठना बाई घाई घाई, नवसार हार कसा हाऊलई येई, सोनार उठना बाई घाई घाई, नवसार हार कसा हाऊलई येई,
काया घोडानी काय म्हणी गौराही ना परताप चालस ठाई ठाई काया घोडानी काय म्हणी गौराई ना परताप चालस ठाई ठाई हिना परताप चालस ठाई ठाई कोण्या गलीले गई म्हणी गौराई हिना परताप चालस ठाई ठाई कोण्या गलीले गई म्हणी गौराई हिना परताप चालस ठाई ठाई वाणी गलीले गई म्हणी गौराई हिना परताप चालस ठाई ठाई वाणी गलीले गई म्हणी गौराई वाणी उठना बाई घाई घाई नारळय ना हाऊ पै पै वाणी उठना बाई घाई घाई नारळय ना हाऊ पै पै सासरी जाताना माहेरचा निरोप घेताना तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरळते. आता ती 6 महिन्यांनी येणार असते म्हणजे दिवाळीला. दाटून आलेल्या कंठाने आणि भरल्या आवाजात ती आपल्या आईला म्हणते की धाकट्या भावाला घ्यायला पाठवू नको बर का. घनदाट अमराईत त्याचा जीव घाबरतो म्हणून मोठ्या भावाला घ्यायला पाठव. आखाची दिवाळी 6 महिन्याला म्हण हौशे पाहुणा मझार दसरा जामीन. आखाची दिवाळी 6 महिन्याला म्हण भाऊशे पाहुणानी मझार दसरा जामीन. धाकला मुराई नको धाड जो माय बाई आंबानी आंबराई रागो मैनाना जीव भ्याई. धाकला मुराई नको धाड जो माय बाई आंबानी आंबराई रागो मैनाना जीव भाई. आज आपण माझ्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चैत्र गौरचे खानदेशी गाणे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या यूट्यूब चॅनलला.